चेंडू अवांतर धावेने संघाचं खातं उघडतंय. एक धाव धाव फलकावर. गौरव याला काही लाईन लेंथ मध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, कारण हा सामना सुपर 8 नॉकआउट सामना असेल. हा सामना हरला तर मात्र आपल्याला घरी जावं लागेल. षटकातील पहिला चेंडू. या चेंडूला योगेश याने हलक्या हाताने केलंय. एकही धाव मिळणार नाही. पहिला चेंडू निर्धाव. एक चेंडू आणि एक धाव धाव फलकावर. षटकातील दुसरा चेंडू. या चेंडूवर सुद्धा गौरव याने पूर्णतः बीट केलं. योगेश गायकर याला काही समजलं नाही आणि उर्वरित काम यष्टीरक्षक प्रणय धसाडे याने चोख केलं. आणि या टुर्नामेंट मधला हा 517वा डॉट बॉल आलेला आहे. अप्रतिम फटका, परंतु मिसफील्ड मुले हा चौकार जात आहे. कमॉन डी. धाव फलकावर धाव संख्या होती ती म्हणजे 5. अजूनही 3 चेंडूंचा सामना करणं राहिलंय. हा चेंडू हवेत, कॅच होणार का? परंतु कॅच सुटले. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न, परंतु 2 धावांवर समाधान. आणि या 2 धावांसह धाव संख्या होते ती म्हणजे 7 धावा. बिनबाद 7. आणि ही 53वी कॅच ड्रॉप झाली आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आणि स्ट्राइक वर असेल तो म्हणजे योगेश गायकर. अजूनपर्यंत गौरव याचे अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेचं षटक अप्रतिम प्रकारे हाताळलंय. आणि या चेंडूवर अप्रतिम फटका चौकारासाठी. 11 धावा धाव फलकावर. या षटकामध्ये 2 चौकार योगेश गायकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू. अप्रतिम फटका आणि षटकार. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 17. इथे एक छोट्या कॉमेंटेटरसाठी निवास पाटील मल्याण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि या टुर्नामेंट मध्ये 41 चेंडूनंतर हा षटकार पडलाय. आणि या इनिंग मधील दुसरं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे प्रणय धसाडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गौरव पाटील हे मात्र थोडे का होईना महागडे झाले आहेत, परंतु आता प्रणय धसाडे यांना कमबॅक करणं खूप गरजेचं असेल. हा नॉकआउट पद्धतीचा सामना आहे. या सामन्यामध्ये जिंकणं हे गरजेचं असेल. डू ऑर डाय पद्धतीचा हा सामना आहे. या षटकातील पहिला चेंडू. सागर काटकर याला पहिल्यांदा स्ट्राइक भेटले आणि सागर काटकर याने आपले इरादे स्पष्ट केलेत. एक खेळाडूंसाठी खुश खबर आहे. प्रत्येक षटकारासाठी मंदार पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक खेळाडूसाठी चालू असलेल्या सामन्यामध्ये
जो संघ फलंदाजी करत आहे त्याच्यासाठी प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर काटकर हे मात्र स्ट्राईक पासून वंचित राहिले होते पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या आल्याच त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत. प्रणय धसाडे यांना कमबॅक करणं खूप गरजेचं असेल. आणि हा सुद्धा अप्रतिम फटका, चौकार. आणि या चौकारांशी धाव संख्या होते ती म्हणजे 27. या षटकातील 2 चेंडूंचा सामना सागर काटकर याने केला. दोन्ही चेंडूंना अप्रतिमरित्या पूल केलं आणि दोन्ही चेंडूवर पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर चौकार. अशा पद्धतीने या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्यात आपल्या संघासाठी. आपल्याला सागर काटकर याच्या माध्यमातून नक्कीच कप्तानी पारी खेळायला मिळेल. आवाज कमी येतो वाटतं. या षटकातील तिसरा चेंडू प्रणय धसाडे यांना कमबॅक करणं अतिशय गरजेचं आहे. अप्रतिम फटका, स्क्वेअर कट पद्धतीचा फटका चौकारासाठी. आणि या चौकाराने धाव संख्या होते ती म्हणजे 31 धावा. अजून एक खेळाडूंसाठी जे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी खुश खबर आहे. राजेंद्र चेरकर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा आज बक्षिसांची खैरात होताना तीन चेंडूंचा सामना सागर काटकर याने केला आणि तिन्ही चेंडूवर आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले. षटकातील चौथा चेंडू, या चेंडूवर सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवर एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावांसह धाव संख्या होते ती म्हणजे 33. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असेल. सागर काटकर याने मात्र या षटकामध्ये धावांची लयलूट केली आहे. या षटकामध्ये तब्बल 16 धावा या प्रणय धसाडे याने खर्च केले आहेत. या षटकातील 5वा चेंडू, अप्रतिम फटका, परंतु गौरव पाटील याने कॅच ड्रॉप केले आहे. गौरव पाटील याच्या माध्यमातून आपल्याला असं क्षेत्ररक्षण कधी पाहायला मिळत नाही, परंतु गौरव पाटील स्वतःवर नाखुश दिसत होते. या षटकातील शेवटचा चेंडू, सागर काटकर याचा झेल आपल्याला नक्कीच महागात पडू शकतोय. आणि या चेंडूवर स्क्वेअर कट पद्धतीचा फटका चौकारासाठी आणि या चौकाराने धाव संख्या होते ती म्हणजे 38 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती म्हणजे 38. पहिल्या षटकामध्ये 17 तर दुसऱ्या षटकामध्ये 21. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 38. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे गौरव पाटील आणि सामना करतील सागर काटकर. म्हणजे कॅप्टन टू कॅप्टन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. MK फायटर्स कुरुल या संघाचा कॅप्टन गौरव पाटील तर आई गावदेवी आंदोशी या संघाचा कॅप्टन म्हणजे सागर काटकर. आणि या षटकातील पहिला चेंडू, या चेंडूला पुल केलंय आणि सक्सेसफुल केलंय. अप्रतिम फटका चौकारासाठी. या चौकाराने धाव संख्या होते ती म्हणजे 42 धावा.
षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार. सागर काटकर याची मागील षटकामध्ये एक कॅच ड्रॉप झाली होती आणि त्याचाच काही परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर स्क्वेअर कट पद्धतीचा फटका, परंतु एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली ती म्हणजे बिनबाद 43. षटकातील 2 चेंडूंचा सामना सागर काटकर याने केला आणि 2 चेंडूंमध्ये 5 धावा ठोकून काढल्यात. आणि योगेश गायकर आल्या आल्या चौकाराने स्वागत केले ते म्हणजे गौरव पाटील याचे. अप्रतिम फटका. या चौकारासह धाव संख्या होते ती म्हणजे 47. आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी ही आई गावदेवी आंदोशी या संघातर्फे आपल्याला पाहायला मिळते. सागर काटकर आणि योगेश गायकर यांची 47 धावांची नाबाद पार्टनरशिप आणि या पार्टनरशिपला तोडणं खूप गरजेचं असेल MK फायटर्स कुरुल या संघाला. आणि तोडलंय गौरव पाटील याने योगेश गायकर याची विकेट. योगेश गायकर हा 9 चेंडू मध्ये 24 धावा बनवून 1 षटकार तर 4 चौकार मारून विकेट झालाय. तर नक्कीच टाळ्या तर वाजल्याच पाहिजे योगेश गायकर साठी. नवीन फलंदाज 1 डाऊन फलंदाज सुमित पाटील येत आहेत. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी असेल. धाव संख्या झाली ती म्हणजे 1 बाद 47 धावा. योगेश गायकर आणि सागर काटकर यांची पार्टनरशिप ब्रेक केले गौरव पाटील यांनी आणि आता काहीच कमबॅक करणं गरजेचं असेल MK फायटर्स कुरुळ या संघाला. या चेंडूवर गौरव पाटील याने पूर्णतः सुमित पाटील याला बीट केलंय. अप्रतिम चेंडू, ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू आणि या षटकातील शेवटचा 1 चेंडू येणं बाकी असेल. आणि या चेंडूवर वाईट चेंडू असेल. एका अवांतर धावेसह धाव संख्या होते ती म्हणजे 48 धावा. 1 बाद 48 आणि हा या स्पर्धेतील 76वा वाईट पाहायला मिळाला आपल्याला. हा चेंडू हवेमध्ये कॅच होणार का, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. 1 धाव तर 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव कंप्लीट. 4थीचा प्रयत्न करणार का, परंतु 4थी धाव घेण्याचा काही प्रयत्न नसणार आहे. आणि या 3 धावांसह धाव संख्या होते ती म्हणजे 51. आणि या स्पर्धेत चौथ्यांदा 3 धावा धावून काढलेल्या आहेत. ड्रीम्स ब्रेक आहे आता. कृपया 2.5 मिनिटाचा ड्रीम्स ब्रेक. मंदार पाटील आणि राजेंद्र चेरकर प्रत्येक षटकासाठी 100 रुपये. तिघांकडून 100. दोघांकडून ना? दोघांकडून. कोणच्याकडून?
मंदार पाटील आणि राजेंद्र चेरकर. मंदार पाटील आणि राजेंद्र चेरकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आई गावदेवी अंदोशी या संघातील सर्व प्लेयरसाठी असेल. आणि घोटवडे यापुढील होणारा सामना प्रिशा प्रशांत खंडागले पुरस्कृत जय हनुमान घोटवडे विरुद्ध अनंत गोंदली फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव. एक इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 1 बाद 51 आणि वैयक्तिक पहिलं तर सांघिक चौथं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे चंदू शेळके. आणि या षटकातील पहिला चेंडू रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल प्रयत्न. या चेंडूवर सुमित पाटील यांचा बली मिळवला चंदू शेळके यांनी. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे ते म्हणजे योगेश शेळके. या स्पर्धेमध्ये अप्रतिम फलंदाजी आपल्याला योगेश शेळके यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ग्राउंडच्या कोणत्याही भागामध्ये षटकार मारण्याची कॅपेबिलिटी या प्लेअर मध्ये आहे. प्लेयरला बोलताना आदराने बोलायचं. तू कधी बोलायचं नाही, हा कधी बोलायचा. लक्षात ठेव, प्लेयरला बोलताना आदराने बोलायचं. अजून आलाय ना तो देईल पैसे आता झिंगानं सुरुवात देईल त्याला पैसे हो दे ना. आता ते पैसे आता बक्षीस मारील ना तो घेणार बी नाही सगळं पोरांच्या उडवणार. त्याला समज मॅच संपला असेल त्याला घेऊन जा काय करायचं ते जरा पण त्याला क्रिकेटचं समजते पण त्या पाहिजे एक निघते कुठं रात्री आम्ही असंच खायला जायचं. षटकातील पहिल्या चेंडूवर चंदू शेळके यांनी सुमित पाटील यांची महत्वपूर्ण विकेट मिळवली आणि धावसंख्या स्थिर ती म्हणजे 2 बाद 51 धावा. आणि या षटकातील दुसरा चेंडू सामना करतील ते म्हणजे योगेश शेळके. या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. मिसफिल्ड मुले काही एक धाव खर्च झाले, एक्स्ट्रा 1 रन गेले, स्ट्राईक चेंज झालंय आणि याचा काहीसा परिणाम होणार. आता आपण पाहतोय जो गोलंदाज आहे तो सुद्धा सराई संघाचा, फलंदाज स्ट्राईक एंडवर आहे तो सुद्धा सराई संघाचा आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो सुद्धा सराई संघाचा. तिन्ही खेळाडू हे सराई संघाचेच आहेत. आणि या षटकातील तिसरा चेंडू या चेंडूवर काय झालं, चेंडू हवेत होता परंतु कॅच ड्रॉप झाले तर झालंय कोणची, योगेश शेळके ज्यांनी
आणि आपण पाहिलंय की सागर काटकर यांची सुद्धा एक कॅच ड्रॉप झाली होती, योगेश गायकर यांची सुद्धा एक कॅच ड्रॉप झाली होती आणि योगेश शेळके यांची सुद्धा एक कॅच ड्रॉप आत्ता झालंय. म्हणजे फिल्डिंगमध्ये काहीशी सुधारणा करणं यांना गरजेचं असेल. या षटकातील चौथा चेंडू, धावसंख्या झाली ती म्हणजे 2 बाद 54 धावा. हा चेंडू निर्धाव चेंडू आणि या षटकामध्ये MK फायटर्स कुरुळ या संघाने कमबॅक केलं. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण सुमित पाटील यांचा बली मिळवलाय चंदू शेळके यांनी. या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि एज आणि विकेट किपर यांनी चोख काम बजावलंय. सागर काटकर बॅक टू दी पवेलियन. या षटकातील एकच चेंडू बाकी असेल, परंतु काय कमबॅक केलंय. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट सागर काटकर आणि सुमित पाटील यांचे. आणि आता पुढील फलंदाज संचित पाटील येत आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 3 बाद 54. या षटकातील शेवटचा चेंडू. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आपल्याला चंदू शेळके यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आणि सामना करतील संचित पाटील. या चेंडूवर 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि मिसफील्ड मुले दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 3 बाद 56. इथे आणखीन एक छोट्या कॉमेंटरसाठी धरणी गुरुजी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे निदय गोंधळीसाठी. हॅलो चेक. सर्व संघांना विनंती असेल की आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता वेळेमध्ये पहिलं इनिंग किंवा सेकंड इनिंग पूर्ण करायची आहेत. तर पुढील सामना असेल अनंत कोटी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण खानाव विरुद्ध प्रिशा प्रशांत खंडागे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की एक इनिंग समाप्त झाली की टॉस करण्यासाठी आमच्या समवेत जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. या इनिंग मधील शेवटचं षटक निर्णायक षटक हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे मनीष. आणि पहिल्या चेंडूवर योगेश शेळके यांना बीट केलंय, पूर्णतः चकवलंय. आणि षटकातील दुसऱ्या चेंडूवर चेंडू हवेत, परंतु चेंडू खूप लांब होता, परंतु अप्रतिम ट्राय मात्र केलता. आणि या चेंडूवर 2 धावा पूर्ण, 2 धावांची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 बाद 56 58. धावा झाल्यात, 3 बली मिळवल्यात ते म्हणजे MK फायटर्स कुरुल या संघाने. आणि या षटकातील अजूनही 4 चेंडू येणं बाकी. अप्रतिम फटका, प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक बाय योगेश शेळके.
आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 64 धावा, 3 बाद 64. योगेश शेळके यांची एक कॅच ड्रॉप झाली होती, त्याचाच काहीसा परिणाम आपण पाहू शकता. योगेश शेळके यांनी या चेंडूवर षटकार लगावलाय. योगे षटकातील पुढील चेंडू आणि या चेंडूवर योगेश शेळके यांचा बली मिळवलाय मनीष यांनी. योगेश शेळके यांची अप्रतिम फलंदाजी चालू होती, परंतु मनीष यांनी त्यांची फलंदाजीला काहीसा लगाम लावलाय आणि योगेश शेळके बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजे मयूर पाटील. मयूर पाटील यांनी षटकार मारला तर महेश थरे यांच्याकडून 200 रुपयांचा पारितोषिक असेल. आणि या सत्रातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. मयूर पाटील यांनी 2 षटकार मारले तर मंदार पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. षटकातील 5वा चेंडू, अप्रतिम फटका, नो मॅच लँड मध्ये षटकार. अजून एक षटकार मारला तर माझ्याकडून 200 रुपये. अप्रतिम फटका. या षटकारासह धावसंख्या झाली ती म्हणजे 70. 4 बाद 70. अजून एक षटकार मयूर पाटील यांनी मारला तर 200 रुपयांचं पारितोषिक. या चेंडूवर मयूर पाटील यांना बीट केलंय. एका सत्राच्या समाप्तीनंतर आई गावदेवी अंदोशी या संघाने 70 धावा बनवल्या तर 71 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे MK फायटर्स कुरुळ या संघाला. थँक्यू. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच माझ्या समवेत या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. एका बाजूला श्री अनंत गोंदी फाउंडेशन पुरस्कृत NSA खानाव आणि दुसऱ्या बाजूला प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे या 2 संघादरम्यान ही लढत असणार आहे. आणि या ठिकाणी उपस्थित अष्टविनायक ट्रॅव्हल्सचे मालक सन्माननीय निवास पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. तरी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. हा माणसाची तिघांना ना म्हणजे 4 आणि 3 7 ह्याला पण आहे. मग चौघांना मग ते 400 आणि मयूरचे 300. 4 आणि 3 7. चला, वर आपण टॉस घेतोय. एका बाजूला आकाश गोंधळी तर दुसऱ्या बाजूला सुहास थळे या ठिकाणी आलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल याकडे सर्वांचं आता लक्ष. टॉस हा फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. आणि पाहूया आता नाणेफेकीचा कौल हा कोणाच्या बाजून जातोय. पुनश्च मी या ठिकाणी विनंती करतोय, अष्टविनायक ट्रॅव्हल्सचे मालक सन्माननीय निवास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हु इज कॉल? कॉल आकाश गोंधळीचा असेल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलेला आहे सुहास थळे आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. करणार. अजून काय बोलणार माईकवरती? नाही. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तसेच मंचावरती उपस्थित या ठिकाणी आता आपण सत्कार समारंभाला सुरुवात करतोय. अर्थातच सांगताना फार आनंद होतोय की पूर्वी असं म्हटलं जातं की आपल्या या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं फार कमी उद्योग करतात, परंतु आज अभिमानानं सांगेन की मराठी माणसाने सुद्धा भरारी घेतली आहे. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी मंचावरती उपस्थित समीर भगत यांचं नाव नक्कीच घ्यावं लागेल किंवा त्याच वेळेला अष्टविनायक ट्रॅव्हल्सचे मालक सन्माननीय निवास पाटील यांचं देखील नाव घ्यावं लागेल. आपला माणूस कुठेही आता कमी नाही आहे. हळूहळू का होईना परंतु गरिबीमधून पुढे जात असताना आपला स्वतःचा उद्योग पहिल्यांदा अगदी छोटासा सुरू केला आणि आजवर खूप चांगल्या पद्धतीने ते आता अग्रेसर झालेले आहेत. तर प्रथम
या ठिकाणी समीरजी भगत मराठी उद्योजक यांचा सत्कार आपण या ग्रामीण प्रीमियर लीगच्या निमित्तानं करणार आहोत। तरी मी विनंती करतोय अर्थातच अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते उपस्थित मराठी उद्योजक समीर भगत यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत। ज्या ज्यावेळी आपल्या या पंचक्रोशीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं मग वस्तुरूपी सेवा असेल किंवा त्याच वेळेला आर्थिक सहाय्य असेल हे सातत्यानं आम्हाला पाहायला मिळतं आणि यावेळेला देखील येथे समीर भगत आलेले आहेत। त्यांचा सत्कार आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय। वेल डन समीर, तुझ्या पुढील करिअरला आमच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्याकडील बऱ्याचशा मुलांना तुझ्या माध्यमातून जॉब मिळो ही या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतोय, कारण मराठी माणूस हा खऱ्या अर्थानं मराठी माणसासाठी आता झटत आहे आणि त्याच वेळेला ज्यांनी आपल्या बिझनेसमध्ये भरपूर जणांना या ठिकाणी मोलमजुरी किंवा एक चांगल्या पद्धतीने रोजगार प्राप्त करून दिला आहे असे अष्टविनायक ट्रॅव्हल्सचे मालक सन्मान्य निवाजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आपण करतोय। मायेची उपदार शाल, त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेट जेव्हा जेव्हा त्यांच्या घरामध्ये ही ट्रॉफी बघतील तेव्हा आठवण होईल की सीझन 4 अगदी आनंदानं गुण्यागोविंदानं उत्साहानं या ठिकाणी साजरं झालं होतं आणि या स्पर्धेची गोड भेट म्हणून आपण सन्मान चिन्ह देतोय। क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोलंदाजासाठी एक खुशखबर आहे। प्रत्येक विकेटसाठी मंदार पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे। तसेच राजेंद्र चेरकर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। थँक्यू। तसेच या ठिकाणी सांगताना अजून आनंद होतोय की ज्याने अतिशय गरिबीतून दिवस तो पुढे गेला, स्वतःचं शिक्षण कंप्लीट केलं, तदनंतर पोलीसमध्ये तो भरती झाला आणि आज मात्र तो ASI म्हणजेच असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून जो मुंबईमध्ये कार्यरत आहे असे आमचे लाडके दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व मनोज भोपी साहेब आले। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करूया। बघा, कमावणारे भरपूर आहेत पण तू देण्याची किमया ही फार कमी लोकांमध्ये असते आणि त्यापैकी मनोज भोपी यांच्या माध्यमातून आपल्याकडे कोणतेही कार्यक्रम असू द्या, मग ते क्रीडा स्पर्धा असू द्या, सांस्कृतिक असू द्या, का अशा विविध क्षेत्रामध्ये मग वस्तुरूपी सेवा असेल किंवा त्याच वेळेला आर्थिक सहाय्य मनोज भोपी यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असताना यावेळेला GPLच्या माध्यमातून त्यांचा आपण सत्कार करतोय। धन्यवाद या सर्व मान्यवरांचं आणि पुन्हा एकदा बोलतोय आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्या समवेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज यासीन मर्चंट सर जोडलेले आहेत। धन्यवाद। हेलो, धन्यवाद निशांत। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलेंगे। पहले मैच में भी जीतने के लिए 70 रन चाहिए थे और यहाँ पे भी 71 रनों की जरूरत। मैच शुरू हो चुका है और इसी बीच एक चौका आता हुआ, ये पहला चौका। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने इस मैदान पर शिरकत कर चुके हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूँ, यह मैच MK फाइटर बनाम आई गावदेवी अंदोशी इन दोनों टीमों के बीच जारी है। हालांकि टॉस जीता था MK फाइटर ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी थी आई गावदेवी अंदोशी इस टीम को। जी हाँ, इसमें दबा क्रॉस द लाइन खेला था मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया है और इसी वजह से मिलेगा मात्र 1 रन। तो दोस्तों, यहाँ पे पहले बल्लेबाजी करते हुए आई गावदेवी अंदोशी इस टीम ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। निर्धारित 5 ओवर में 70 रन बनाए और 71 रनों का लक्ष्य रखा है। हर ओवर में तकरीबन 14.20 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, ये आसान बिल्कुल नहीं है। जी हाँ, लॉफ किया है उसे ओवर द कवर, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग। पहली नजर में ऐसा लग रहा था कि चौका चला जाएगा, तालियों की गड़गड़ाहट। वहां के फील्डर के लिए बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक ऊंची छलांग लगाई और उस गेंद को सी मारिका के पहले ही फील्ड करने में कामयाब रहे और इसी वजह से बल्लेबाजों को मात्र 1 रन लेने का यहां पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन।
देखिए फिर से एक बार उसी तरह से ये मैच यहाँ पे घटता हुआ। ओहो, शायद एक्सप्रेशन, बॉडी लैंग्वेज से ऐसा लग रहा है कि ये कैच था। विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई, कैच ड्रॉप। और ये जीवन दान का कितना फायदा उठाते हैं और जीवन दान का कितना खामियाजा भुगतना पड़ेगा गेंदबाजी करने वाली टीम को, ये तो आने वाला समय बताएगा। मगर दोस्तों, अक्सर कहा जाता है कि कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच। गेंदबाज गेंदबाजी करेंगे, बल्लेबाज बल्लेबाजी करेंगे, मगर आपको फील्डिंग अच्छी करनी ही होगी। इसके पहले तकरीबन इस प्रतियोगिता में 50 कैच ड्रॉप हो चुके हैं। हमारे दरणे गुरुजी हर एक यहाँ पे जो भी चीज़ घटती है उसके बारे में हमें इत्तला करते हुए, और अब जो कैच ड्रॉप हुआ है वो 55वां कैच ड्रॉप हुआ है। खराब फील्डिंग, इसका मतलब आप समझ सकते हैं कि फील्डिंग का स्तर आपको और उठाने की कोशिश करनी होगी। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। बहुत ही बढ़िया ओवर, हालांकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी, हालांकि विकेट प्राप्त करने में नाकाम रहे, मगर मात्र 8 ही रन खर्च किए हैं। इसी बीच नए गेंदबाज संचित पाटिल, ओहो, बहुत ही बढ़िया गेंद। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद तेजी के साथ फ्लिपर की तरह अंदर की तरफ आती हुई गेंद उनके शरीर से टकराई। उस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत की है संचित ने। जीतने के लिए फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, 71 रनों की जरूरत, 14.20 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हो, इसमें दबाए क्रॉस द लाइन, फिर से एक बार खेला है, मगर नतीजा वही, गेंद मिड विकेट की दिशा में फील्ड होती हुई, और इसी वजह से मिलेगा 1 ही रन। एक रन से काम नहीं बनेगा। संचितसाठी आणखीन एक खुशखबर आहे, करण शेळके यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। एक रन से काम नहीं बनेगा। पावर प्ले का खेल यहाँ पे जारी है, P2 यहाँ पे जारी है। ऑफ स्टंप के बहुत बाहर थी ये गेंद, मगर पहले ही ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे। गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी, मगर शॉर्ट कवर में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। 1 रन, 2 रन तो बनाने होंगे, मगर बीच बीच में बड़े स्ट्रोक भी लाजमी हैं। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर संचित का बहुत ही बढ़िया घटता हुआ। पहली 3 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं। इसमें दबा हवा में गेंद बहुत देर तक, और लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर एक लंबी दौड़ लगा के आए लॉन्ग ऑफ की दिशा में। बहुत ही कमाल का ये कैच, और इसी के साथ फर्स्ट विकेट डाउन। सागर हालांकि लॉन्ग ऑन में फील्डिंग कर रहे थे, मगर बहुत देर तक गेंद हवा में थी। जज करने का मौका था, लॉन्ग ऑफ की दिशा में कैच को पूरा करने में कामयाब। बहुत ही बढ़िया फील्डिंग इस मर्तबा हमें देखने को मिली। इसी तरह से आपको फील्डिंग करनी होगी, क्योंकि मैंने इसके पहले भी कहा कि गेंदबाज बहुत मेहनत करते हैं। मेहनत की कला ही है गेंदबाजी करना, और उनको सपोर्ट करना, उनका साथ देना आपकी जिम्मेदारी बनती है। आपकी अगर फील्डिंग अच्छी होगी तो गेंदबाजों के भी हौसले बुलंद होंगे, उनका आत्मविश्वास बढ़ेगा, और उनका आत्मविश्वास उनकी गेंदबाजी में हमें नज़र भी आएगा। और इसी वजह से आपको अच्छी फील्डिंग करनी ही होगी, हर एक कैच को लपकना ही होगा। अभी दूसरे बल्लेबाज आए हैं, मनीष शेळके स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज खेलने के तैयार होते हुए। जी हाँ, वाइड यॉर्कर, फिर से एक बार ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ बल्लेबाज को खिलाने की कोशिश। लालच भरी गेंद, खेले या छोड़े, इसी विवंचना में रहते हैं बल्लेबाज, और इसी वजह से सही लंबाई और सही दिशा से अगर गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाजों को बहुत मुश्किलों का सामना करना पड़ेगा। इतना आसान नहीं होगा, और ये गेंदबाजों ने परख लिया है। देखिए, गेंदबाज यहाँ पे विकेट को समझते हुए, बल्लेबाज को समझते हुए गेंदबाजी कर रहे हैं, तारीफ तो बनती है। देखिए, फिर से एक बार बल्लेबाज को देख लिया तो ऑफ स्टंप के बाहर सफल होकर शॉट मिड विकेट की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग तो देखने को मिली, मगर 1 रन लेने से रोक नहीं पाएंगे। आसानी के साथ दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है, मगर देखते देखते
2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 8 रन और इस ओवर में संजीत ने खर्च किए हैं मात्र 4 रन, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 12 रन स्कोर कार्ड पर। मेहनत करनी पड़ेगी, बड़े शॉट यहाँ पे लगाने होंगे, थोड़ा सा रिस्क उठाना होगा। फिर से एक बार मैं उसी चीज को यहाँ पे दोहराना चाहूंगा, करो या मरो की स्थिति है, डू और डाई सिचुएशन है। चंद्रकांत मीरकर यांच्यातर्फे चंद्रकांत नीरकर यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे। निधय गोंधळी यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज, आमचा छोटा कमेंटेटर, धन्यवाद। जी हाँ, इसमें दबा खेलना चाहते थे कहीं और मगर गेंद कहीं और निकल गई थी। जी हाँ, वाइड का इशारा अंपायर जी का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 13 रन, 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। प्रणय धसाड़े के रूप में पहला बल्लेबाज आउट होने के बाद गौरव और मनीष के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। जी हाँ, जोरदार प्रहार किया है इस मर्तबा मिडल ऑफ द बैट, गेंद काउ कॉर्नर के ऊपर से हवाई सफर करती हुई आउट ऑफ द पार्क, 6 रन। शानदार शॉट, बहुत ही खूबसूरत शॉट, ऑफ स्टंप के बाहर पहले ही सफल हुए थे, वेट किया, बैकफुट पर तैयार थे और बहुत ही खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच लेते हुए 6 रन वसूल किए हैं। आणि इंडोनेशियामधून एक प्रेक्षक सामना पाहत आहेत, सन्माननीय चंद्रकांत नेरकर आणि चंद्रकांत नीरकर यांच्या वतीने इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज आलं होतं आमचे छोटे कॉमेंटेटर निधय गोंधळी यांच्यासाठी। तर आपण पाहतोय मित्रांनो, देशाच्या बाहेर परदेशातून सुद्धा ही स्पर्धा पाहिली जात आहे। सो धन्यवाद चंद्रकांत जी, अपने मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत। चलिए दोस्तों, देखिए इसी बीच क्या हुआ है, 2 छक्के हमें देखने को मिले हैं। बैक टू बैक 2 छक्के लगाने के बाद रनों की संख्या हो चुकी है 25 रन। अब आएगा मजा, क्योंकि अब यहां से आत्मविश्वास बढ़ेगा बल्लेबाजों का। 1-2 बड़े शॉट और आते हैं तो ये मैच बराबरी पर चला जाएगा। हालांकि अभी भी गेंदबाजी करने वाली टीम हावी है। जी हाँ, स्लोवर 1 गेंद थी, इस मर्तबा एक अस्त्र का इस्तेमाल किया है बल्लेबाज का, पूरी तरीके से यहाँ पे मिस टाइम करने की कोशिश कर रहे थे, अपनी उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर और पेस को निकाल दिया था। बल्लेबाज थोड़ा द्विधा मनस्थिति में नजर आए और इसी वजह से बैक टू द बॉलर खेला था उसे। जी हाँ, इसमें तब हवा में खेला है, बहुत देर तक गेंद हवा में, डीप लॉन्ग ऑन की दिशा में, बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन। बल्लेबाजी करने वाली टीम एम के फाइटर को लगता हुआ ये दूसरा झटका। 25 रन पर पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में 4 रन, इस ओवर में कुछ रन दिखाई दे रहे थे, बंद रहे थे, मगर इसी बीच गेंदबाज सुमित ने बहुत बड़ा विकेट यहां पे प्राप्त किया है, अपने नाम किया है। 5 ओवर का यह मुकाबला, जीतने के लिए 71 रनों की जरूरत। पहले बल्लेबाजी करते हुए आई गांव देवी अंदोशी इस टीम ने और उनके बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। एक बहुत ही अच्छा टारगेट यहां पे सेट किया, 70 रन बनाकर 71 रनों का टारगेट एक लक्ष्य रखा है। हालांकि मैं अक्सर कहता हूं कि कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। यहां पे लड़ना होगा बल्लेबाजों को। इस ओवर के पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक आने के बाद यहां पे कमबैक किया है सुमित ने। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ एग्जीक्यूट तो किया है, मगर मिलेगा मात्र 1 ही रन, क्योंकि लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है। आणखीन एक खुशखबर आहे, संघाचे संघ मालक सुधीर चेरकर यांच्याकडून प्रत्येक
विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच योगेश शेळकेसाठी मंदारकडून 200 रुपयाचं पारितोषिक, तसेच राजेंद्र चेरकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अंतिम गेंद थी, उसके ऊपर भी किया है प्रहार, परफेक्ट टाइमिंग के साथ गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग के ऊपर से. 6 रन. 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 32 रन और अब जीतने के लिए 12 गेंदों में 39 रनों की जरूरत. 39 रन चाहिए. हालांकि 39 रन भी बहुत होते हैं दोस्तों, इतना आसान नहीं होता, क्योंकि हर ओवर में आपको तकरीबन 19.50 के औसत से रन बनाने हैं. अगर 19.50 के औसत से रन बनाने हैं तो हर ओवर में कम से कम आपको 2 से 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे. यानी यहां से काम आधा अधूरा हो चुका है. अभी भी आधे से ज्यादा यहां पे काम बाकी है, मगर फिर भी यहां पे बल्लेबाजों की सराहना बनती है. बल्लेबाजों ने एक आत्मविश्वास को उजागर किया है इस ओवर में. इस ओवर में 3 छक्के, कुल मिला के 20 रन आते हुए देखे गए और इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी हर ओवर में. जो अब 2 ओवर बचे हैं, इन दोनों ओवर में 20-20 रन अगर आते हैं तो ये मैच जीता जा सकता है. क्या इसी तरह से बल्लेबाजी का सिलसिला जारी रहेगा, ये देखना होगा. हालांकि पहली 2 ओवर में जबकि 30 गज का दायरा मौजूद था, उस वक्त गेंदबाजों ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, सुमित पाटिल ने और संचित पाटिल ने. सुमित पाटिल तीसरे ओवर में काफ़ी महंगे साबित रहे, मगर 30 गज के दायरे में उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी. आप देख रहे हैं एम के फाइटर बनाम आई गावदेवी अंदोशी, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष. क्वार्टर फाइनल का मुकाबला. यहां से जो टीम जीतेगी वो सेमीफाइनल में प्रवेश करेगी और वो हारेगी वो तो सीधा प्रतियोगिता से बाहर चली जाएगी. इसी बीच नए गेंदबाज आए हैं कुणाल. इस ओवर में पूरी तरीके से इस मैच का चित्र स्पष्ट हो जाएगा. इस ओवर में अगर गेंदबाज हावी रहे तो फिर गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में यह मैच पूरी तरीके से झुकेगा, मगर इस ओवर में अगर 2 से 3 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा. जी हाँ, ऑप्शन के बाहर वाली गेंद थी, बहुत ही खूबसूरत शॉट जरूर है, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 रन. 1 रन से काम नहीं बनेगा. बल्लेबाज इसी विवंचना में है, करे तो क्या करे. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 33 रन. जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, फिर से एक बार खड़े खड़े उस गेंद को लॉफ करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था. इसी तरह से अंतरराष्ट्रीय स्तर पर विराट कोहली तकरीबन 6 मरतबा लगातार आउट हुए हैं. ऑफ स्टंप के बाहर ललचाया विराट कोहली को और ड्राइव करते हुए 6 मरतबा लगातार आउट हुए थे, मगर यहाँ पे बच गए हैं क्योंकि फ्लाई स्लिप के वहाँ पे फील्डर तो तैनात थे, मगर उनसे दूर ये गेंद गिरी और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच 1 रन मुकम्मल कर लिया है. मगर 1 रन जैसे जैसे आएगा गेंदबाजी करने वाली टीम बहुत खुश होगी. बल्लेबाजों को कुछ सोचना होगा, अलग करना होगा, कुछ हटके यहाँ पे प्रयास करना होगा. जी हाँ, ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर ये गेंद, इस मरतबा अंपायर जी ने हमारी तरफ रुख किया है और अपने हाथों को ज़मीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया वाइड का. देखिए पॉपिंग क्रीज, उसके साथ वहाँ पे जो एक डेडलाइन होती है उससे भी बाहर ये गेंद थी. इसमें तब हवा में गेंद जरूर है, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर उस गेंद के नीचे और एक आसान सा कैच, बहुत ही बढ़िया कैच और एक बल्लेबाज बैक टू द पेविलियन. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है कुणाल पाटिल ने. पहली 3 गेंदों में मात्र 3 ही रन खर्च किए और एक सफलता अर्जित की है, एक सफलता अपने नाम की है. अब बहुत ही ज्यादा मुश्किलें यहाँ पे बढ़ रही है बल्लेबाजी करने वाली टीम की, क्योंकि 9 गेंदें और 36 रनों की जरूरत.
9 गेंदों में 36 रन बनाना बहुत मुश्किल, मगर अभी भी नामुमकिन नहीं है दोस्तों। क्रिकेट के इतिहास में ऐसे ऐसे मैच हमने देखे हैं, आपने भी देखे होंगे कि जहां पे इस तरह का सिचुएशन होते हुए बल्लेबाजों ने मैच को जितवाया है। और सही मायनों में यही मौका होता है हीरो बनने का, अपनी बल्लेबाजी का स्तर यहाँ पे दिखाने की बहुत ही अच्छी सुनहरा मौका मैं कहूँगा। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं नीलेश कारलेकर, मैन फ्रॉम कुरुल। हालांकि बहुत ही टैलेंटेड खिलाड़ी है ये, अच्छी गेंदबाजी, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, उसी के साथ अच्छा क्षेत्र रक्षण कर सकते हैं। मगर इस मौके पे आए हैं जब ये मैच उनके हाथों से बहुत दूर है। यहाँ से मैच को खींचना बिल्कुल आसान नहीं है, इनफैक्ट बहुत ही मुश्किल। फिर से एक बार यहाँ पे एक ही रन मिलेगा। 8 गेंदें बची है और 35 रनों की जरूरत। 8 गेंदें 35 रन, 35 रन 8 गेंदें। मुश्किलों के ऊपर मुश्किल, क्योंकि हो बहुत ही बढ़िया गेंद इस मर्तबा। फिर से एक बार देखिए, स्लोवर वन का अस्त्र निकाला था एन मौके पर, और क्या परफेक्ट डिलीवरी थी ये, ब्यूटीफुल बॉलिंग, अच्छी सोच। क्योंकि गेंदबाज जानते थे कि बल्लेबाज बड़ा शॉट लगाने की कोशिश करेंगे, तैयार रहेंगे, पूरी तरीके से उन्हें डबल माइंड कर दिया। यहाँ इस मरतबा तेज तर्रार गेंद, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, डीप कवर में फील्डर तैनात, और इसी वजह से नीलेश कारलेकर को एक ही रन मिलेगा और अपना कीमती विकेट त्यागना पड़ेगा। कोई जरूरत नहीं थी हालांकि मेरे ख्याल से, दूसरा रन लेने की स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज मनीष, मगर नीलेश भी बड़े शॉट खेल सकते हैं, क्योंकि अब 6 गेंदें अंतिम और 33 रनों की जरूरत। क्या यहाँ पे चमत्कार हमें देखने को मिलेगा? क्या यहाँ पे एक यादगार मैच हम अनुभव करेंगे? 6 गेंदों में 33, मैंने 6 गेंदों में 31 रन बनते हुए देखे हैं अपने आंखों से। 6 गेंदों में 30 रन बनते हुए भी मैंने देखे हैं कुरुल के मैदान, क्रीडा भवन के मैदान पर सुमित भगत बल्लेबाजी कर रहे थे, और वहाँ पे 6 गेंदों में चाहिए थे 30 रन। पहली गेंद डॉट, और लगातार 5 छक्के मैंने अपने आंखों से देखे हैं। और इसी के साथ सुधागढ़ पाली के मैदान पर डिंगडोंग पुणे बनाम एसपी सैंडी मुंबई ये मैच जारी था। वहाँ पे 6 गेंदों में 31 रन चाहिए थे, और वो भी 31 रन बनते हुए मैंने देखे हैं। क्या यहाँ पे 6 गेंदों में 33 रन बन सकते हैं? देखिए, आप अगर ये रन बनाते हो तो आपका नाम हमेशा उछाला जाएगा, चर्चा में होगा। जी हाँ, पहली गेंद फुल टॉस थी, उसे ओवर द कवर खेला है, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं। बहुत ही बढ़िया शुरुआत, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। मगर एक चौके से या 2 चौके से या 3 चौकों से काम नहीं बनेगा। यहाँ पे हर गेंद के ऊपर बड़ा शॉट चाहिए, और चौका नहीं, अब छक्के की सख्त जरूरत, क्योंकि 5 गेंदें और 29 रन। हर गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो ही ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है। एम के फाइटर अब बहुत ही मुश्किल में, संकट में आती हुई। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, और इसी के साथ योगेश की तारीफ बनती है। जैसे ही एक बिंदी गेंद आई है, उनके चाहने वाले, उनके फैन, उनके फॉलोवर्स, उनके सपोर्टर ने राहत की सांस छोड़ दी है कि अब ये मैच हमारे पक्ष में आ चुका है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। अब मात्र औपचारिकता, क्योंकि 3 गेंदें इस ओवर की हो चुकी हैं और 3 गेंदें आना बाकी, और 3 गेंदों में चाहिए जीतने के लिए 28 रनों की जरूरत। 3 गेंदें 28, लगातार 3 छक्के भी आते हैं तब भी ये मैच जीतना असंभव। जी हाँ, स्लोवर वन लेग स्पिन, वाह, मजा आ गया इस गेंद को देखकर, वेरी वेल डन। बहुत ही बढ़िया गेंद थी, फ्लाइटेड गेंद, हवा में लहराने दिया, और बल्लेबाज पूरी तरीके से चकते हुए गेंद टप्पा खाने के बाद मुड़ती हुई बाहर की तरफ निकल गई। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, लोअर फुल टॉस थी, ड्राइव किया था मगर सीधा फील्डर के हाथों में।
अब मात्र एक गेंद बची है और जीतने के लिए 28 रनों की जरूरत। जी हाँ, अंतिम गेंद के ऊपर छक्का आया मगर उसका कोई मोल नहीं। ये मैच जीता है गेंदबाजी करने वाली टीम आई गावदेवी अंदोशी टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। चलिए दोस्तों, हम मैन ऑफ द मैच की तरफ चलेंगे। 9 गेंदों में जिस बल्लेबाज ने 24 रनों का योगदान दिया है वो बल्लेबाज मैन ऑफ द मैच के हकदार है योगेश गायकर।